खाली मुठीवर पाय मेलोडी सरकारचा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मेलोडी खाओ मैडम क्या हुआ तेरा वादा क्या हुआ मोदी तेरा वादा मोदी तेरा वादा क्या हुआ ये छोड़ो हां मोदी सरकार दाखवून लोकांना डिझेल पेट्रोलचे दर वाढवल्याशिवाय आज हा कर्ज भेटू शकत नाही अशा पद्धतीचं देशावरती त्यांनी कर्ज ठेवलेलं आहे आणि हे इंधनाचे दर वाढवून महागाई वाढत चाललेली आहे म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। काँग्रेस कमिटीतून आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ तसेच कांद्याला न मिळणारा दर आणि शेतकऱ्यांची झालेली हलादिल झालेला शेतकरी यांच्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला। या मोर्चाच्या संदर्भातून एवढंच सांगायचं आहे की आज मोदी सरकारने ज्यावेळी जे इलेक्शन चालू होते इलेक्शनच्या ज्यावेळी सांगितलं लोकांना की या देशामध्ये आपल्या काही कमी नाही पुढून 5 वर्ष पुरतील एवढा सगळा अन्नधान्य आणि पेट्रोल डिझेल आहे आणि जेवढे इलेक्शन संपले इलेक्शन जिंकल्यानंतर आज मोदी म्हणतायत की पेट्रोल बचवून हे करा तुम्ही बाहेर फिरू नका आणि हे स्वतः विमानाने परदेशी दौरे करतायत। एक मेलोडीसारखं चॉकलेट एखाद्या मेलोडी चॉकलेट खिलवत आहेत आणि लोकांना सांगतात काय उद्या काही दिवसांनी हे म्हणतील की आपण लोकांना म्हणतील खाऊ नका हां आणि ही परिस्थिती आता देशावर आलेली आहे। तर या जनतेला आपल्याला एकच सांगायचं आहे की या मोदी सरकारच्या फसव्या ज्या घोषणा आहेत त्यांना बळी पडू नका आणि आपण काँग्रेस सरकारवर राहायचं का मोदींबरोबर राहायचं कारण की आपण जर मोदी सरकारवर राहिला तर आपल्याला फक्त आजचे दिन हे तोंडानंच फक्त ऐकणार आहे तुम्हाला आजचे दिन येणार नाहीत। आज कांद्याचा दर 1 रुपया 2 रुपयानं चालला आहे तर लोक कांद्याचा जे शेतकरी ते फास लावायला लागले म्हणजे याचं हे कुणी हे करायचं म्हणून मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं जिल्ह्याचा आज आम्ही जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या पत्नी भाभी यांच्या नेतृत्वाखाली मोठा असा मोर्चा काढला आणि आम्ही शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही। भले आज आमचं सरकार नसेल परंतु आमचं सरकार ह्या 2029ला येईलच आणि कशामुळे येईल तर ह्यांनी जो शेतकऱ्यांचा आणि जो जनतेचा जो अन्याय चालू केला आहे त्या अन्यायाच्या बघूनच आमचं सरकार ह्या BJP सरकारला झोपवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी